चला कोळगाव संघाची सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो. एका बाजूला राहुल माने तर दुसऱ्या बाजूला अभिजित वारकरी. शंतनू कॉइन द्या. चला थोडस बाजूला व्हायचंय. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. कॅमेरामॅन थोडस फोकस करा समालोचन कक्षाजवळ. नाणेफेकीचा कौल नक्कीच कॉप्स 11 शाहूवाडी संघाने जिंकलेला आहे. 5 मिनिटात आपला निर्णय कळवा. नाही तर घेऊन जा मग. चला सामन्याला सुरुवात करायची. पंचांना देखील विनंती असेल. बरोबर 3:05 झालेले आहेत. 3:25 मिनिटांनी सामना संपला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. चला कोळगाव संघ आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. राहुल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. बोलतोयस काय? चला समालोचन कक्षाजवळ कोणी भाषण संभाषण करायचं नाही. संदीप पाटील सर थोडस हळू. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे. 3:05 झालेले आहेत. बरोबर 3:30 पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला पाहिजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत साठे. स्ट्रायकिंग एला राहुल माने. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश गावडे याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय. खातं खोललं जातंय. जिंकणारा संघ या स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरणार आहे. यावेळी डान्सिंग डाउन द विकेट. फटका बसलाय. फलंदाज बॅक टू द डग आउट. श्री कन्स्ट्रक्शन विकेट येताना पाहायला मिळते. राहुल माने बॅक टू द पवेलियन. सायकल सायकल चला बाहेर. सायकल मॅच चालू आहे. सायकल आत घ्यायची नाही. बाहेर चला. सायकल बाहेर काढा. चला नवीन बॅट्समन स्पीड अप करा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती तुषार पाटील. नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय 3ऱ्या क्रमांकावरती. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा लगावल्या. तदनंतर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. तदनंतर एक सोयर मारा देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आपण पाहतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित
करण जोशी 11 व जय हनुमान ससेगाव चषक 2026. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले तर नंतर फटका खेळ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रवी नारकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. नक्कीच पहिला गडी लवकर तंबूच्या आश्रयामध्ये परतला तदनंतर मात्र थोडीशी सावध सुरुवात पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळी बॅकफुटला गेले तर नंतर फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर मात्र बॅकअप देखील सुरेख पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण होतील या फटक्यावरती. या 2 धावेने धावफलक पाहिले तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 8 धावा. चला टीम मीटिंग नको आहे. दोन्ही टीमना विनंती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती विजय साबेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अभिजित आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. चला गाडी बाहेर घ्यायचे. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फिंगर्स रोल केले होते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मोह होता फलंदाजाला, परंतु ते गोलंदाजानं ओळखला आणि तदनंतर मात्र अखेरच्या क्षणी फिंगर्स रोल केले चेंडूवरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डाऊन द लेग पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. व्हाईट बॉलने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू डाऊन द लेग लागोपाठचा दुसरा अवांतर चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय विजय सावेकर याच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 10 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेलेले आहेत. तर या 10 धावींचा विचार केला तर या 10 धावांमध्ये देखील 4 धावा अवांतरच्या आहेत. म्हणजे नक्कीच कंजूशी गोलंदाजी चालू आहे, परंतु कुठेतरी स्वैर माऱ्यावरती नियंत्रित करावं लागेल बांबोडे संघाला. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल जरूर प्राप्त होईल. एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील, मोठ्या फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र उडवलाय, लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, फटका खेळलाय, व्ही शेप मध्ये चेंडू जातोय, वन बाउंस सीमारेषा पार. आणखीन एक डीके चिकन खणखणीत चौकार. या चौकाराबरोबरच धावफलक पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहा यष्ट्यांना अगदी खेटून अमोल तेली यष्टी रक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. विजय सावेकर याची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. एक चौकार जरूर आलाय परंतु तदनंतर मात्र धावगतीवरती अंकुश ठेवण्याचं काम देखील केलेलं पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे 16 या आकड्यावरती. यावेळी मात्र खराब चेंडू. वाईट प्लस एक अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच थोडस खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 19 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती शफी मुजावर. डावखुऱ्या हाताचा एक वेगवान गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे या संघाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एकच धाव प्राप्त होते या फटक्यावरती. यावेळी मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज शफी मुजावर याच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगल्या धाटणीची गोलंदाजी आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे या संघाच्या वतीने विचार केला तर नक्कीच अमोल तेली शफी मुजावर संकेत साठे सारखे दिग्गज गोलंदाज त्यांच्या भात्यामध्ये आहेत. यावेळी देखील डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळा. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अविनाश गावडे चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत आपल्याला. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात देखील पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या संघाच्या बाजूने विचार केला गेला तर अमित कांबळे सारखा एक हार्ड हिटर बॅट्समन अद्यापही डगआउट मध्ये आहे. यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक येतील का चेंडूच्या खाली. स्वतः गोलंदाज आलेत. अप्रतिम झेल टिपलेला आहे. नक्कीच आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल शफी मुजावर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती शाहूवाडी तालुक्याचा बकासूर म्हणून ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अमित कांबळे. हे बॅटल पाहणं फार गरजेचं असणार आहे. एका बाजूला पाहिलं गेलं तर वेगाचा बेताज बादशाह शफी मुजावर, तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी तालुक्याचा षटकारांचा बकासूर अमित कांबळे. हे बॅटल फार पाहणं गरजेचं आहे. कोणता खेळाडू वर्चस्व गाजवणार या बॅटल मध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचे मनसुबे घेऊन अमित कांबळे मैदानात उतरलेला आहे. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळा एकेरी धाव प्राप्त करतोय. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 धावा या षटकामध्ये खर्च केलेत. शफी याच्या माध्यमातून केवळ 4 धावा आणि 1 गडी देखील बाद केलेला आहे. थँक्यू डीजे. तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बांबावडे एक्सप्रेस अमोल तेली मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकासाठी प्राचारण केले कर्णधाराने. अमोल तेली याच्या खांद्यावरती धुरा सांभाळ दिले, कारण समोर पाहिलं गेलं तर अमित कांबळे नावाचं वादळ रोखायचं आहे. म्हणूनच गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल तेली यांना पाचारण केले गेले. हे देखील बॅटल अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या सामन्याच्या दृष्टीने. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. अखेरच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमधील जास्तीत जास्त चेंडू नक्कीच अमित कांबळे यांना फेस करावे लागणार आहेत, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळी मात्र वेगाने बीट केलंय बांबवडे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना पाहायला मिळाली. पहिला चेंडू जरूर अवांतर हाताळला, तदनंतर मात्र वेग दाखवलाय, प्रचंड वेग पाहायला मिळतोय गोलंदाज अमोल तेली याच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय तो डीके चिकन खनखनीत चौकार. आता मात्र जी तलवार मॅनात शांत होती ती तलवार मात्र बाहेर काढलेली पाहायला मिळते. अमित कांबळे याने चौकार ठोकला, इरादे स्पष्ट केलेत. फुलर लेनचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पूर्ण होते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा स्कोर कार्ड वरती. काय होते बघूया. चला जुना चेंडू द्यायचा आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अभिजित वारकरी याला सलामीला आलेला हा फलंदाज अद्यापही हात मोकळे केलेले नाहीत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हुलकावणी जरूर दिले जाते. डोळ्यात डोळे घातले जात आहेत समोरच्या फलंदाजाच्या डोळ्यामध्ये नक्कीच बॅटल फार रंगलेलं पाहायला मिळतंय. एका बाजूला कोळगाव संघ तर दुसऱ्या बाजूला बांबवडे संघ. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळ आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बनतील फक्त दर्शक. चेंडू जातो वन बाउन्स ओव्हर द रो सीमा पार. आणखीन एक डीके चिकन ब्रँडेड चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. चौकाराबरोबरच धावफलक जाऊन पोहोचेल 33 आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिला वाईड आहे. पहिला चेंडू वाईड आहे. पहिला चेंडू वाईड आहे. दुसरा डॉट बॉल परत चौकार. परत एक सिंगल. परत एक डॉट बॉल. परत चौकार. 5 बॉल झालेत. अहो वाईड गेल्यानंतर एक डॉट अमितनच केला. तदनंतर चौकार मारला. अहो की एक सिंगल आली तदनंतर अभिने डॉट केला आणि आता चौकार मारला. 5 बॉल झाले. 5 बॉल झालेत. अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 धावा. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल धरणीला दान दिला जातोय. नक्कीच कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही कारण अखेरच्या षटकामध्ये अमित कांबळेला स्ट्रायकिंग एड वरती राहायचं आहे. करण जोशी 11 व जय हनुमान स्पोर्ट्स असेगाव आयोजित ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या चमचमत्या ट्रॉफ्या मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळत आहेत आपल्याला. पाठीमागे ठेवा की ह्याच्या खाली ठेवा. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चला स्पीडअप करायचा आहे. कोळगाव संघ आपल्याला विनंती असेल चला. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू धावसंख्या 33 आणि या 6 चेंडूंचा खेळ पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती शफी मुजावर अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला अमित कांबळे. गोलंदाजी ट्रॅक वरती शफी मुजावर. पहिला चेंडू दांडी 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 गोल. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. येते श्री कन्स्ट्रक्शन विकेट. मोठा मासा गळाला. बिग फिश इन द बिग बास्केट. अमित कांबळे बॅक टू द डग आउट.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे. अमित कांबळे यांचे छोटे बंधू त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून क्रिकेटचं प्रेम जोपासलेलं आहे. याही खेळाडूने एक अष्टपैलू खेळाडू आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या माध्यमातून विचार केला गेला तर पुन्हा एकदा फटका फसलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. आडव्या बॅटने फटका खेळा मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बंडा याच्या माध्यमातून. पैकी देखील अप्रतिम. 2 धावा पूर्ण होतात या फटक्यावरती. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन. फिंगर्स रोल केले होते या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी अखेरच्या षटकामध्ये. अभिजित याला मात्र नक्कीच माघारी परतावं लागते झेलबाद होऊन. चला नवीन फलंदाज त्वरित जायचा आहे. अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे. अखेरच्या षटकातील धावसंख्या स्थिर आहे 36 या आकड्यावरती. नक्कीच जकडून ठेवलंय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाला. नवीन फलंदाज अखेरचा चेंडू फेस करण्यासाठी मानसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चांगलं नाही लागत ते. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत अखेरचा चेंडू घेऊन. फलंदाज होतोय धावचित. 17चा शेवट मात्र नक्कीच विकेटने झालेला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड होती 36 धावा जिंकण्यासाठी 30 चेंडू बनवायचे आहेत. 37 धावा. 30 चेंडू 37 धावांची गरज. थँक्यू डीजे 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 धन्यवाद. चला चला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे आपण बाहेर यायचं आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव त्वरित मैदानाचा ताबा घ्या. त्यात आहे का बघा खाली.
हे बॉल टाका. चला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे आपली सलामी जोडी पाठवायचे. तीस चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे या संघाला हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी. चला बांबोडे संघ आपली सलामी जोडी पाठवा. भरपूर वेळ घेताय आपण. कॉप्स 11 आपला निर्णय कळवा. बॉलिंग ओके. तर यानंतर होणारा सामना कॉप्स 11 शाहवाडी विरुद्ध गौसिया स्पोर्ट्स ऐनवाडी. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कॉप्स 11 शाहवाडी या संघाने. चला पंच सामना त्वरित चालू करून घ्या. भरपूर वेळ जातोय या सामन्याला. एवढा वेळ देऊ नका नाहीतर पेनल्टी द्या. स्ट्रायकिंग एंडला अमोल तेली, नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी नारकर. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राहुल कांबळे याला. तीस चेंडू 37 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव पूर्ण होते. धावसंख्येचा श्री गणेश होताना देखील पाहायला मिळाला. अकाउंट ओपन केलं गेलंय. खातं देखील खोललं गेलंय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला रवी नारकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताचा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आखू टप्प्याचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती.
पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. समोरच्या दिशेने फटका खेळ अमित कांबळे झेल खाली. अप्रतिम झेल टिपलेला आहे. फलंदाज होतोय झेलबाद संघाला बसतोय. पहिला धक्का रवी बॅक टू द डग आउट. श्री कन्स्ट्रक्शन विकेट येताना देखील पाहायला मिळाली. फलंदाज त्वरित या. आपण इन आउट थोडस फास्ट करायचं आहे. हाच वेळ वाचवायचा आहे. नवीन फलंदाज शेफी मुजावर. कुठल्या अकोट टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाले. फलंदाज होतोय झेलबाद. बॅक टू बॅक विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सी कंस्ट्रक्शन विकेट. मानसिंग मास्क बाळा सकाळीच सांगितलंय तुला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अविनाश गावडे इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाजसाठी येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. नवीन फलंदाज अविनाश गावडे आपण पाहतोय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अमोल तेली. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. षटक संपतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 4 धावा. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा मित्रांनो. विनंती आहे कोळगाव आणि बांबोडे. प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग घेत आहे. सारखं सारखं टीम मीटिंग घ्यायची नाही, नाहीतर पेनल्टी येणार बघा. प्रत्येक वेळी काय चालू आहे तुमचं. वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अमित कांबळे.
स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर अविनाश गावडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल तेली. धावसंख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी अद्यापही 33 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात, एक धाव भर पडते, धाव फलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. यावेळी मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल धरणीला दान दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीतची संधी, फलंदाज होतोय धावचीत. +W करा. चला नवीन फलंदाज त्वरित या. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय सावेकर, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. फुलर लेनचा चेंडू, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यावेळी मात्र विकेटचं पतन होतंय. फलंदाज माघारी परततोय विजय सावेकर. गोल्डन डकचा शिकार होऊन आणखीन एक श्री कन्स्ट्रक्शन विकेट येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज संकेत साठे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चौथा गडी गारद झालाय 6 या धावसंख्येवर. कॉप्स 11चा दिनेश चाळके आमचा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडेचा आपण सेफ्टी गार्ड घेऊन गेलेला आहात, ते त्यांना परत द्यायचं आहे. आपण ज्या वस्तू घेतल्यात त्या वस्तू लगेचच परत द्या कृपा करून. चांगला चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर करून एक धाव पूर्ण करतायत. स्वतःचं खातं देखील खोललं जाते संकेत यांच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. पहा 37 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना देखील थोडंसं बॅकफूट वरती ढकललं गेलंय मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे संघाला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या गोलंदाजांनी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अमोल तेली आलेले आहेत. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, नक्कीच क्षेत्ररक्षण थोडस सोयीर पाहायला मिळतंय. षटक संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धावा. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 28 धावांची. 18 चेंडू 28 ची गरज असेल.
18 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये जाणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरणार आहे. नवीन गोलंदाज अभिजित वारकरी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला अमोल तेली आहेत. 18 चेंडूंमध्ये अद्याप 28 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू डाऊन द लेग पाहायला मिळतोय. समीकरण बदलते. 18 चेंडू 27 ची गरज. 18 चेंडू 27 धावांची अद्यापही गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे या संघाला. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. समीकरण बदलते. 17 चेंडू 27 ची गरज. 17 चेंडू 27 ची गरज आहे अद्यापही सामना जिंकण्यासाठी. सतरा चेंडू 27 ची गरज. पुन्हा एकदा डाऊन द लेग पाहायला मिळतो. आता मात्र समीकरण बदलतंय. 17 चेंडू 26 ची गरज असेल. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे अद्यापही. 17-26 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा चेंडू डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलते. 16 चेंडू 26 ची गरज. सोळा चेंडू 26 चं इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. ओलवर टप्प्याचा चेंडू गाव कॉर्नरच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेले. नक्कीच सुखरूप आपल्या स्क्रीज मध्ये परततोय अमोल तेली. समीकरण बदलता. येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. पंधरा चेंडू 25 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच फटका फसलेला पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 24 ची गरज असेल. 14 चेंडू 24 ची गरज. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव. हॅलो. आता मात्र समीकरण बदल. हॅलो. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. 13 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असेल. 13 चेंडू 23 ची गरज. पहा 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना देखील थोडेसे दमछाक केलेले आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे संघाची. आखूड टप्प्याचा चेंडू. फटका फसला. क्षेत्ररक्षक
पोचले झेल खाली, फलंदाज होतोय झेल बाद, संघाला बसतोय मोठा धक्का. संकेत साठे बॅक टू द डग आउट. श्री कन्स्ट्रक्शन विकेट आलेली पाहायला मिळते. समीकरण बदलते, येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती अमित कांबळे. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 ची गरज. चला नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. यश पाटील. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहेत. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 21 ची गरज. 11 चेंडू 21 ची गरज आहे. अकरा चेंडूंमध्ये 21 धावांची अद्यापही गरज आहे. सलामीला आलेला फलंदाज अमोल तेली अद्यापही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चांगला चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 10 चेंडू 21 ची गरज. यावेळी मात्र फटका खेळलाय 6 धावांसाठी ठोकलाय एक महत्वाचा डीके चिकन क्रॅकिंग षटकार. थँक्यू डीजे. 9 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र बॅटची कडा. एकच धाव प्राप्त होते. समीकरण बदलते. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 8 चेंडू 14 ची गरज. एका षटकाराने मात्र नक्कीच या सामन्यामध्ये रोमांचकता आणलेली आहे. 8 चेंडू 14 ची गरज आहे अद्यापही. आठ चेंडू. तुम्ही सामना चालू करा. चला बाहेर लक्ष देऊ नका. 8 चेंडू 14 ची गरज आहे. फुल टॉस चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल धरणीला दान दिला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. समीकरण बदलतंय. 7 चेंडू 12 ची गरज.
पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. समीकरण बदलते. 6 चेंडू 11 धावेची गरज. 6 चेंडू 11 ची गरज. सहा चेंडू 11 ची गरज आहे. बघा इथं ग्राउंडच्या आसपास कुणीही दंगा करू नका. समोर पोलीस देखील आहेत. स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणीही काही करायचं नाही आहे. तुमचा जो काय मॅटर असेल ते ग्राउंडच्या बाहेर जाऊन करा. कारण या ग्राउंडवर सातत्याने आम्हाला स्पर्धा खेळवायला लागतायत. ग्राउंड कोणत्याही परिस्थितीत बंद करू नका. तुमचा काय मॅटर असेल तो ग्राउंडच्या बाहेर सॉल्व्ह करा. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण. समीकरण बदलते. 5 चेंडू 10 धाव्यांची गरज असेल. 5 चेंडू 10 धावा. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत. 10 धावा. 5 चेंडू 10 ची गरज आहे. सुरेख फटका ठोकलाय. फटका ठोकलाय. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार अमोल तेलियाच्या बॅट मधून. आता मात्र अमोल तेली ऑन फायर. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. चला 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असणार आहे. चांगला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल देखील सोडलेला पाहायला मिळतोय. समीकरण बदलता येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत. 3 धावा. 2 चेंडू 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अद्यापही. दोन चेंडू 3 धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 3 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय झेलबाद. महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती. डीजे डीजे शांत घ्या डीजे. समीकरण बदलतंय. 1 चेंडू 3 धावा. काय झाली तर सुपर ओव्हर. एक चेंडू 3 धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. 1 चेंडू 3 धावा. सामना जिंकलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने. काय सामना रंगलेला आहे पहा मित्रांनो. महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच 37 धावांचं मापक लक्ष ठेवलं होतं. त्याचा देखील बचाव केलेला पाहायला मिळतोय. चला कॉप्स 11 क्षेत्ररक्षणासाठी या. डीजे 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 शांत घ्या. चला कॉप्स 11 क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. बोल ठेवा.